टेस्ट क्रमांक 3 इंडियन पॉलिटी. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर कलम क्रमांक 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला दिसतो. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असतो आणि तो राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये शपथ व नमुन्याची तरतुदी दिलेल्या आहेत? तर परिशिष्ट क्रमांक 1 केंद्रामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. दुसऱ्या परिशिष्टामध्ये वेतन, पगार, भत्ते देतात. तिसऱ्या परिशिष्टामध्ये शपथांचे नमुने आहेत आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटक राज्यातून राज्यसभेवर जेवढे प्रतिनिधी जातात त्यांची तरतूद दिलेली आहे. भारतीय घटना समितीच्या अध्यक्ष कोण आहेत? तर भारतीय घटना समितीच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद येतात. घटना मसुदा समितीच्या अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. लोकसभापतीची निवड लोकसभेच्या सदस्यामधून केली जाते. संसदेचे स्थायी सभागृह हे राज्यसभा असते आणि लोकसभेच्या दर 5 वर्षाला निवडणुका होतात. लोकसभेमध्ये 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी ज्या निवडणुका होतात त्याला मध्यावधी निवडणुका म्हणतात. आणि एखादा सदस्य निवृत्त झाला, राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी जी जागा भरली जाते त्याला पोटनिवडणूक अशी म्हणतात. लोकसभेच्या मुदत किती वर्ष असतो? तर लोकसभेची मुदत ही 5 वर्ष असते. आणीबाणीच्या काळामध्ये ती 6 वर्ष अशी होते आणि लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ देखील 5 वर्ष असतो. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? तर भारताचा घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो. भारतात कोणत्या प्रकारातील शासन प्रणाली आहे? तर भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली दिसून येते. राज्यघटनेमध्ये किती सूची आहेत? राज्यघटनेमध्ये 3 सूची येतात: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. आणि योजना आयोगाच्या जागी आता सध्या नीती आयोग आहे. तर नीती आयोगाचे देखील पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान हेच आहेत. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्ष असतो? तर राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्ष आहे आणि राज्यसभेचा कालावधी हा स्थायी सभागृह असल्यामुळे त्याचा पर्टिक्युलर असा कालावधी नसतो. राष्ट्रपतीची निवड कोण करतात? तर राष्ट्रपतीची निवड निर्वाचन सदस्य जे लोकांनी निवडून दिलेले सदस्य असतात त्यांच्यामधून केली जाते. नामनिर्देशित सदस्य निवडीमध्ये भाग घेत नाहीत. तर राष्ट्रपतीच्या निवडीत संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील सर्व सदस्य निर्वाचित सदस्य असतात. म्हणजे संसद व विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य असं उत्तर येईल. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हे राज्यघटनेच्या विरोधात आहे? तर कलम क्रमांक 17 नुसार येणार आहे. राष्ट्रपती त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली जाते? तर राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया राबवली जाते. तर भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 61 मध्ये याची तरतूद दिलेली दिसते. महाभियोग प्रक्रियेमध्ये निर्वाचित व नामनिर्देशित दोन्ही सदस्य भाग घेतात. लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेमध्ये महाभियोग प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद भाग घेत नाहीत. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? तर या ठिकाणी प्रश्न विचारताना घटक राज्य असा म्हटलेला आहे. त्यामुळे घटक राज्यामध्ये 2 सभागृह येतात, एक विधानसभा आणि दुसरी विधान परिषद. तर विधान परिषद ही वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा ही कनिष्ठ सभागृह आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर विधान परिषद असे येणार. मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागितली जाते? कलम 32 नुसार मूलभूत हक्कामध्ये गदा आल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाते.
परंतु उच्च न्यायालयामध्ये जर दाद मागायची झाल्यास कलम 226नुसार दाद मागता येते. अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्री परिषदेला राजीनामा देतो. तर ह्या ठिकाणी लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मंजूर व्हावा लागतो. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपल्याला 1950मध्ये झालेली दिसते. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कलम क्रमांक 32मध्ये ह्युबियस कॉर्पस. तर ह्यामध्ये बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण होण्यासाठी तरतूद केलेली आहे. लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतानाही कोणती व्यक्ती या सभागृहात उपस्थित राहू शकते? तर लोकसभा राज्यसभा सदस्य नसताना देखील ऑर्डिनरी जनरल व मंत्री हे लोकसभा व राज्यसभेमध्ये सदस्य नसताना पण उपस्थित राहू शकतात. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम असे म्हणतात. सार्वभौम याचा अर्थ असा होतो, अंतर्गत आणि बाह्य कोणतेही वर्चस्व असणार नाही त्याच्यावरती, तो सर्वेसर्वा असणार आहे. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. सध्या शरदचे नुकतेच 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर ह्या ठिकाणी मतदानासाठी 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. ऑलरेडी 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे अजून 5 वर्षाची गरज आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर 5 येईल. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर भारतीय किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त व इतर आयुक्त, मुख्य आयुक्त व इतर आयुक्त यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे? कलम क्रमांक 14 ते 18मध्ये समानतेचा अधिकार दिसतो. कायद्यापुढे समानता कलम 14मध्ये आहे. सामाजिक समानता कलम 15मध्ये आहे. रोजगारामध्ये समान संधी कलम 16मध्ये दिसते. अस्पृश्यता निवारण कलम 17मध्ये आहे आणि कलम 18मध्ये पदव्यांचे संपुष्टीकरण येणार आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतात. घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती? तर घटना परिषदेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946मध्ये भरली होती. व्यक्ती स्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील मूलभूत हक्काविषयक तरतुदी दिसून येतात. युद्ध, परकीय आक्रमण, यादवी युद्धातून उद्भवलेल्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राज्यपाल आपला राजीनामा हे राष्ट्रपतीकडे सादर करतात, कारण तो राष्ट्रपतीचा हस्तक म्हणून काम करतो आणि तो केंद्र आणि राज्यामधला दुवा म्हणून काम करत असतो. त्याचा कार्यकाळ जरी 5 वर्षाचा असला तरी तो राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार काम करत असतो. अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार कोणाला आहे? तर अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार हा लोकसभेत असतो. सुरुवातीला राष्ट्रपतीकडे अर्थविधेयक आले तरी त्याच्यावरती दुरुस्ती सुचवून तो मंजुरी देतो. ते लोकसभेमध्ये जातं. लोकसभेमधून राज्यसभेमध्ये जातं. राज्यसभेमध्ये 14 दिवसाच्या आत त्याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे आणि त्यानंतर लोकसभेत येऊन त्याच्यावरती राष्ट्रपती सही करतो. राष्ट्रपतीला विधेयक फेटाळण्याचा अधिकार राहत नाही आणि राज्यसभेला देखील अधिकार राहत नाही, कारण 14 दिवसामध्ये तो जरी नकारला किंवा नकार दिला तरी देखील ते मंजूर झाले असे गृहीत धरले जाते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आहेत. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे? तर या ठिकाणी आपण बघतो, लोकसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी 25 वर्ष पूर्ण लागतात. तसेच विधानसभेमध्ये 25 वर्ष, विधान परिषदेमध्ये 30 वर्ष आणि राज्यसभेमध्ये देखील 30 वर्ष लागतात. यासोबत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यासाठी 35 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर 35 येईल.
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे, त्याला स्थायी सभागृह असे आपण म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? स्थानिक स्वराज्य संस्थेलाच पंचायत राज असे नाव दिलेले आहे. कलम 243 याची तरतूद दिसते आणि भाग 9 व 9A यामध्ये तरतूद दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्था हा लॉर्ड रिपन यांनी 1882 भारतामध्ये लागू केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज असे नाव दिलेले आहे. राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण आहे? पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. या ठिकाणी पंतप्रधान येईल. तिन्ही दलाचा सेनापती म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचा राष्ट्रपती हा सेनापती किंवा सरसेनापती म्हणून काम करत असतो. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविधेयक राज्यसभेत स्वतःकडे ठेवून घेऊ शकते? तर जास्तीत जास्त 14 दिवस अर्थविधेयक स्वतःकडे ठेवून घेण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर सुरुवातीला भारतामध्ये 14 राज्यांना 14 भाषांना परमिशन होती. 21व्या घटनादुरुस्तीनुसार 1967ला सिंधी या भाषेला मान्यता मिळाली. त्यानंतर 1961 मणिपुरी, कोकणी आणि नेपाळी या 3 भाषांना परमिशन मिळाली आणि 92व्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, डोंगरी, संथाळी आणि मैथिली या 4 भाषांना अशी एकूण 8 भाषा नंतर मंजूर झाल्या. म्हणजे सध्या भारतामध्ये 22 कार्यालयीन भाषा किंवा घटनात्मकरित्या भाषा यांना मान्यता आहे. राज्यपाल कोणाला जबाबदार असतात? तर राज्यपाल हे भारताच्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. 29वे राज्य 1 जून 2014 रोजी मान्यता मिळाली तेलंगणा. त्यानंतर 2020 जम्मू काश्मीरचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. त्यानंतर दीव, दमण व दादरा नगर हवेली हे एकत्र करून एकच केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यामुळे सध्या 28 घटक राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर देशामध्ये कायदे निर्मिती करते संसद, म्हणजे घटनेमध्ये तरतूद करणे किंवा घटना दुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती येतात. त्यानंतर संघराज्य व घटक राज्य यामध्ये दुवा म्हणून राज्यपाल काम करत असतो. 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेचा मूळचा भाग नव्हता, नंतर तो भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. 86वी घटनादुरुस्ती 2002नुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्यांच्या सूचीमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली होती. यानुसार 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले आणि 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पालक उपलब्ध करून देतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान हे भूषवतात. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. म्हणजे वित्त विधेयक किंवा त्याला धन विधेयक, घटक राज्य निर्मिती विधेयक किंवा राज्याचे नाव बदलणे, सीमा बदलणे याविषयक तरतुदी ज्या आहेत त्या राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडले जातात. भारतीय लोकशाहीचे अधिक केंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीनुसार झालेले आहे? 73वी घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 1992 आणि 74वी घटनादुरुस्ती 1992 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळं घटनेमध्ये 243 ते 243 ओपर्यंत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 243P पासून 243 ZG पर्यंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याची तरतूद केलेली दिसते. यानंतर परिशिष्ट क्रमांक 9 भाग क्रमांक 9 मध्ये देखील याची तरतूद दिसते. 9A मध्ये देखील यांची तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. परिशिष्टांचा जर विचार केला तर परिशिष्ट क्रमांक 11 मध्ये 29 विषय आहेत. 243 कलमाअंतर्गत
ग्रामीण साठी स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद दिसते आणि परिशिष्ट क्रमांक 12मध्ये 18 विषय आहेत. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद दिसून येते, जी कलम क्रमांक घटना दुरुस्ती क्रमांक 74नुसार तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती आहे? तर विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे, परंतु सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष आहे. प्रत्येक 2 वर्षाला 2/3 इतके सदस्य निवृत्त होतात आणि त्या ठिकाणी तेवढेच नवीन सदस्य भरले जातात. घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख हा कोण असतो? तर घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो. वास्तव प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती हा असतो. शहराचा महापौर हा आहे आणि राज्याचा राज्यपाल हा प्रथम नागरिक असतो. संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये अंतर किती महिन्यापेक्षा कमी नसावे, म्हणजे जास्त नसावे. ठीक आहे, तर 6 महिने इतका हा कालावधी आहे 2 अधिवेशनामधील. राष्ट्रपती हे देशाचे वास्तव प्रमुख नसतात, तर पंतप्रधान हे देशाचे वास्तव प्रमुख असतात. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत, प्रथम नागरिक आहेत आणि कार्यकारी प्रमुख देखील आहेत. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. 9 डिसेंबर 1946ला ज्यावेळी पहिली मीटिंग झाली होती त्यावेळी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. मात्र 11 डिसेंबर 1946मध्ये ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमधून घेण्यात आलेला आहे आणि त्यासोबत कलम क्रमांक 21A म्हणजे 21 हा मूलभूत जीविताच्या हक्काचे संरक्षण आहे, त्याला कलम क्रमांक 21A जोडून शिक्षणाचा हक्क जोडलेला आहे, जी 86वी घटना दुरुस्ती 2002नुसार झालेली आहे. आणि जीविताच्या हक्का इतकेच शिक्षणाच्या हक्काला महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिक्षण हा विषय आता समवर्ती सूचीमध्ये येणार आहे. समवर्ती सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोघांना देखील देण्यात आलेला आहे असे आपल्याला दिसून येते. असे काही ही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते परत तुम्ही रिव्हिजन करून घ्यावे.